मी डॉक्टर सुजय पाटील आणि माझ्याबरोबर स्नेहल मॅडम आहेत. आम्ही दोघंही अपोलो हॉस्पिटल स्वारगेट पुणेमधून आलेलो आहे. आपण 27 मे ला वर्ल्ड इमर्जन्सी डे सेलिब्रेट करतोय आणि ह्या अनुषंगाने आपण पोलीस ग्राउंड शिवाजीनगर इथे सगळे एकत्र आलेलो आहेत. आजचा उद्देश सगळे आपले प्रशिक्षणार्थी पोलीस समाज बांधव यांना CPR टेक्निक समजवणं. CPR म्हणजे कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन, ज्यालाच आपण बेसिक लाईफ सपोर्ट म्हणतो. ज्यावेळी पेशंट एखादा कोलॅप्स असतो, पेशंटचा हार्ट रेट किंवा हृदयाचे ठोके बंद पडलेले असतात, पेशंट श्वास घेत नसतो, अशा सिच्युएशनमध्ये पेशंटला CPR हा कोणत्या पद्धतीने देता येईल त्याच्या गोष्टी आज आपण शिकून घेतल्या आहेत. CPR करण्यासाठी कुठलाही डॉक्टर, नर्स किंवा हॉस्पिटलची गरज नाही. प्रत्येक आपला समाज बांधव BLS CPR हे करू शकतो. तर ह्या गोष्टी कशा ओळखायच्यात आणि मग ते आपण CPR कशा कराव्यात ह्याचा आज आपण प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहेत. आणि ह्याच्यात सर्व पद्धतीनं समाज बांधव एकत्र आलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीनं आपण ऍक्टिव्हिटी कंप्लीट केलेली आहे. ज्यावेळी एखादा पेशंट श्वास घ्यायचा थांबतो, पेशंट रिस्पॉन्स करत नाही, त्यावेळी आपण CPR म्हणजे BLS चालू करतो. पेशंटला ज्यावेळी आपण चेस्ट कॉम्प्रेशन चालू करतो त्यावेळी पेशंटला प्राणवायू पण देणं महत्वाचं आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये चेस्ट कॉम्प्रेशन 30 वेळा आणि त्याच्यानंतर 2 वेळा आपण माउथ टू माउथ रेस्पिरेशन देऊ शकतो. हे 30:2 ही प्रोसिजर एक एक्सपिरियंट ॲम्ब्युलन्स किंवा अपोलो हॉस्पिटल किंवा कुठल्याही हॉस्पिटलमधनं ॲम्ब्युलन्स येऊन पॅरामेडिक येऊपर्यंत ही आपले CPR लाईफ सेव्हिंग स्किल ही चालू ठेवल्या पाहिजे पेशंटचं आयुष्य किंवा प्राण वाचवण्यासाठी. आजचा कार्यक्रम एकदम उत्कृष्ट घेतलाय सरांनी. CPR अचानक जर काही अपघात वगैरे झाला आणि जे अपघातग्रस्त व्यक्ती आहेत त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी CPR ची सिस्टीम एकदम उत्तम आहे आणि चांगली आहे. या अगोदर सुद्धा असे प्रोग्राम या पोलीस मुख्यालय या ठिकाणी झालेले आहेत. त्याबद्दल सरांचा आम्ही खूप खूप धन्यवाद, आभारी आहोत.